महाराष्ट्रासाठी आज काळा दिवस म्हणता येईल, कारण राज्याचे उपमुख्यमंत्री आणि आपल्या सगळ्यांचे म्हणजेच महाराष्ट्राचे दादा अजित पवार आज आपल्यासोबत नाही आहेत. प्रशासनावरती वचक, प्रत्येक क्षेत्रातील गाढा अभ्यास आणि राजकीय क्षेत्रावरती प्रभाव टाकणारा चेहरा म्हणजे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार. दादांची भाषाशैली आणि काम करण्याच्या पद्धतीमुळे अनेक प्रशासनातील अधिकाऱ्यांना अजितदादांची भुरळ असायची. त्यांच्या स्पष्ट आणि जलद निर्णय क्षमतेमुळे अनेक अधिकाऱ्यांच्या मध्ये त्यांच्या बाबतीत एक धाक असायचा. आमदार झाल्यापासून ते उपमुख्यमंत्री असेपर्यंत अजितदादांची काम करण्याची पद्धत तितकीच धाडसी आणि कौतुकाची असायची. संपूर्ण राज्य साखर झोपेत असताना अजितदादा भल्या पहाटे आपला दिनक्रम सुरू करायचे. सकाळी लगबग असायची, पण दादांना मृत्यूने सुद्धा सकाळीच गाठलं. हे फार दुर्दैवी म्हणावं लागेल. जिल्हा परिषद पंचायत समिती याची निवडणुकीची धामधूम सुरू असताना आजपासून खऱ्या अर्थाने प्रचाराला रंगतदार येणार होते. निवडणुकीचा माहोल सुरू झाला असताना सकाळी धक्कादायक बातमी समोर आली. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार जिल्हा परिषदेच्या निवडणुकीच्या निमित्तानं प्रचारासाठी बारामतीला जात असताना विमान अपघात झाला. बारामतीमध्ये लँडिंग दरम्यान अजित पवार यांचं विमान कोसळलं आणि त्याला भीषण आग लागली. या दुर्दैवी अपघातात अजित पवारांसह त्यांच्या सोबत असणाऱ्या 6 जणांचा मृत्यू झाला. या बातमीमुळे संपूर्ण राज्यभर नव्हे तर देशभरात हळहळ व्यक्त केली जाते. 1982 पासून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्थानिक राजकारणातून राजकीय कारकिर्दीला सुरुवात केली. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या माध्यमातून त्यांनी राज्यातील राजकारणामध्ये सहभाग घेतला. आमदारपासून ते राज्याच्या उपमुख्यमंत्री पदापर्यंत अजितदादांनी मजल मारली. मध्यंतरीच्या काळात राष्ट्रवादीत 2 गट पडल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसची भूमिका तितक्याच ताकदीने उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी लढवली. 2023 नंतर 2024च्या राजकारणामध्ये देखील अजितदादा यांच्याकडून राज्याच्या उपमुख्यमंत्रीपदाची जबाबदारी तितक्याच निर्भीडपणे चालवली. प्रत्येक क्षेत्रातला गाढा अभ्यास असल्यानं आणि प्रशासनाला पकड असल्यामुळे मुख्यमंत्री यांच्यापेक्षाही अजितदादांना महायुती सरकारच्या काळात अधिक महत्त्व होते. राज्याचे अर्थमंत्रीपद सांभाळत असताना प्रत्येक क्षेत्राला न्याय देण्याची भूमिका त्यांची राहिली आहे. राज्यभरातील कोणत्याही जिल्ह्याचा दौरा असला की सर्वच अधिकारी भीतीच्या छायेखाली असायचे, कारण भल्या पहाटे अजित पवारांचा दिनक्रम सुरू व्हायचा. एखादा अधिकारी जरी वेळेत आला तरी त्याचे कौतुक व्हायचं आणि वेळेवरती आला नाही तर त्याची खरडपती देखील व्हायची. मात्र आज सकाळी ज्या उत्साहानं अजितदादांनी आपला दिनक्रम सुरू केला होता तो नियतीला मान्य नव्हता. ज्या भल्या पहाटे ते कामकाजाला सुरुवात करत होते त्याच वेळेत अजितदादांनाही महाराष्ट्रापासून हिरावलं. अजितदादांच्या या अकाली निधनाने सगळ्यांनाच तितकाच धक्का बसलाय. सकाळ माध्यम समूहातर्फे अजित पवार यांना भावपूर्ण श्रद्धांजली.